नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की दत्तोबा रागातच त्यांच्या खोलीमध्ये जातात आणि सगळं सामान बांधायला घेतात. ते पाहून सुशीला म्हणते, ओ हे काय चाललंय? दत्तोबा म्हणतात, आजच्या आज वाडा सोडतोय आपण, आवरायला घे सामान. सुशीला म्हणते, का महल बांधलाय का? मी काय विचारतेय, महल बांधलाय का कुठं? का बाहेर तंबू ठोकून राहायचंय आपण? दत्तोबा हातानेच थांब म्हणतात. छपराची व्यवस्था केली आहे मी, लांडगे साहेबांच्या आउट हाऊसमध्ये राहणार आहे आपण. सामान बांधायला घे चल. सुशीला म्हणते, मी कुठं बी जाणार नाही, आणि इथं काही तुम्हाला काटे टोचतात का? दत्तोबा रागातच उठून म्हणतात, आज मोठ्या बाईंनी इंदूच्या हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सगळं डोळ्यांनी बघितलंस ना तू, आणि तरी पण तुला इथं राहायचं आहे. तेवढ्यातच तिथे शकुंतला येते. ती म्हणते, दत्तोबा जरा बोलायचं होतं तुमच्याशी. दत्तोबा म्हणतात, ते मी सामान बांधत होतो. शकुंतला म्हणते, पाहिलं मी ते, म्हणूनच बोलायचं होतं जरा, येता का? दत्तोबा म्हणतात, आलो, आणि सुशीलाला सांगतात सामान बांधायला घे, आणि मग ते तिथून बाहेर जातात. दत्तोबा म्हणतात, बोला ना वहिनी साहेब. शकुंतला म्हणते, दत्तोबा काय करताय हे? कशासाठी सामानाची बांधाबांध करताय तुम्ही? दत्तोबा हात जोडतात आणि म्हणतात, वहिनी साहेब आज नका थांबू आम्हाला. अहो तुम्ही बघितलं ना मोठ्या बाईसाहेब केवढा दुस्वास करतायत इंदूचा, आणि आज म्हणजे पार हद्दच केली त्यांनी. शकुंतला म्हणते, हे पहा दत्तोबा, मला मान्य आहे मोठ्याबाई खूपच चुकीचं वागल्या, पण त्यांनी जे काही केलं ना त्यासाठी मी स्वतः तुमचे हात जोडून स्वतः माफी मागते, पण तुम्ही इथून जाण्याचा विचार डोक्यातून काढून टाका. दत्तोबा म्हणतात, अहो वहिनी साहेब, मी तरी काय करू सांगा ना, केवढं लेकरू आहे ते, आईबापाचं छप्पर हरवलेलं, आणि आज आम्ही थांबलो आणि त्याच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर मग. शकुंतला म्हणते, अहो म्हणून तर म्हणते ना, तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही विसरलात का हे काय म्हणाले होते ते, आणि कशासाठी म्हणाले होते ते? मग दत्तोबांना आठवतं की व्यंकू महाराजांनी त्यांना काय सांगितलं होतं, की आपण आता इंदूला जपायला पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. शकुंतला म्हणते, दत्तोबा हे पहा, तुम्ही इथंच राहिलात तर आपण इंदूला सुरक्षित सांभाळू शकतो, आणि ही सगळी जमीन इंदूच्या नावावर आहे, आणि आता तरी त्या लेकराला तिचे अधिकार मिळायला हवेत असं मला वाटतं, आणि यासाठी तुम्ही हे घर सोडून जाऊ नका, विनंती करते तुम्हाला, ती हात जोडून त्यांना म्हणत असते. दत्तोबा म्हणतात, अहो वहिनी साहेब, तुम्ही हात नाही जोडायचा, तुम्ही फक्त आदेश करायचा. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. इकडे आनंदी किचनमध्ये काम करत असते. तिथे आदू येतो, म्हणतो, आई माझी पट्टी निघाली आहे. आनंदी म्हणते, आदू परत म्हणतो, आई माझी पट्टी पुन्हा लावून दे ना. आनंदी म्हणते, आनंदीचं लक्षच नसतं. आदू म्हणतो, अगं काय करतीये, जखम चिघळेल आणि ती मोठी 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 असं तो म्हणतच असतो. तेवढ्यातच आनंदी त्याला जोरातच ओरडून गप म्हणते. गप बस, नसती कटकट करायची नाही, काही चिघळत वगैरे नाही जखम बिक्कम. कुणाच्या पण मागे जायचं, कुणाला पण मदत करायची, आणि आईच्या मागे नसती तकतक करायची. निघ, माझं डोकं फिरवू नकोस, काही चिघळत नाही जखम बिक्कम. आदू गप्पाने तिथून निघून जातो. तिथून त्याला चालताना त्रास होतच असतो. तेवढ्यातच तिथे इंदू येते, आणि आदू पट्टी कुठे असं ते आदूला विचारते. आदू म्हणतो, ते पट्टी निघाली. इंदू म्हणते, मग लावायची ना परत. आदू म्हणतो, ते आई कामात आहे. इंदू म्हणते, मग मी लावू का? आदू म्हणतो, तुला जमेल का हे? इंदू म्हणते, अरे मेन माणसाला सगळं जमतं, ये बस. मग मी ती त्याला खाली बसवते, ते डेटॉल काढते आणि पुसायला घेते. त्याला खूपच त्रास होत असतो. इकडे आनंदीला आठवत असतं की कसं आपण आदूवर चिडलो, तिला खूपच वाईट वाटत असतं. ती लगेच बाहेर येते, आणि इकडे इंदू जखम पुसत असते. ती इंदूला पट्टी करताना बघते आणि मग जोरातच ओरडते, इंदू कार्टे बाजूला हो, किती वेळा सांगितलं तुला माझ्या अधोक्षजला हात लावायचा नाही म्हणून. इंदू मान खाली घालून उभी असते. आदू म्हणतो, अगं पण आई, कुणीतरी पट्टी. आनंदी म्हणते, अधोक्षज, तुझी आई जिवंत आहे अजून, ते सामान घे आणि आते. आदू हसतो. इंदू म्हणते, तुला हसायला काय झालं रे, मोठ्याबाई मला घराबाहेर. आदू म्हणतो, अगं आई, तुला असं म्हणू पण शकत नाही, कारण आता ही प्रॉपर्टी, हे मंदिर सगळं तुझं आहे, आणि हा वाडा पण तुझाच आहे. हे हातून सगळं आनंदी ऐकते. इंदूचं आनंदीकडे लक्ष जातं. ती रागातच तिच्याकडे बघत असते. इकडे आनंदी आणि अंताजी त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात. अंताजी झोपलेला असतो, पण आनंदी मात्र जागीच असते. तिला काही झोप लागत नसते. तिला सगळा झालेला प्रकार आठवत असतो. ती ताडकन उठून बसते. तिला व्यंकू महाराजांचे शब्द आठवत असतात, की इंदू या घराची मालकीण आहे,
आणि ही जमीन इंदूची आहे. हे घर, वाडा, शेतजमीन सगळं इंदूचं आहे. आणि हे ऐकून ती रागातच रूममधून बाहेर येते आणि इंदूच्या रूममध्ये जाते. इंदू आणि सुशीला झोपलेल्या असतात. आनंदी तिच्याकडे बघते, म्हणते, मेली जन्माला आली माझ्या सूड घ्यायला. सतत मांजरीसारखी आडवी येते आणि होत्या कामाची नासाडी करते. आता तर या सगळ्या प्रॉपर्टीला गिळायला बसली. हिचा कायमचा बंदोबस्त केलाच पाहिजे असं म्हणून त्या आतमध्ये येतात. इंदूच्या जवळ जातात. इंदू झोपलेली असते. त्या तिथे उशी घेतात आणि तिच्या तोंडावर दाबणार तेवढ्यातच एक भांडं पडण्याचा आवाज येतो. आनंदी घाबरते आणि तिथून पटकन निघून किचनमध्ये जाते. शकुंतला किचनमध्ये असते आणि ती म्हणते, मोठ्या बाई तुम्ही इथं या वेळेला? आनंदी खूपच घाबरलेली असते. ती म्हणते, ते वाजलं ना म्हणून बघायला आले. शकुंतलाचं लक्ष आनंदीच्या हातातल्या उशीकडे जातं. ती तशीच उशी हातात घेऊन आलेली असते. आनंदी म्हणते, अख्ख्या घराची दारादार माझ्यावरती आहे. जरा काय झालं का मीच उठायचं, मीच बघायचं, मीच मरायचं. सगळीकडं मीच बघायचं. बाकीची सगळी नुसती डाराडूर झोपलेत. ते वाजलं म्हणून बघायला आले मी. ती खूपच घाबरत बोलत असते. शकुंतला म्हणते, अगं बाई हो का? अहो काही नाही. अहो मांजर आलं होतं. त्याने भांडं पाडलं म्हणून आवाज झाला. मी पण तेच बघायला आले होते. मोठे बाई तुम्ही आडगळीच्या खोलीतून आलात? आनंदी म्हणते, हां. शकुंतला म्हणते, नाही म्हणजे इंदू? आनंदी म्हणते, हां मग इंदू राहते म्हणून काय झालं? जायचं नाही का आपण तिथं? शकुंतला म्हणते, अहो नाही असं काही नाही. आनंदी म्हणते, तिथं कुठेही जाऊ शकते मी. तिथूनच चोर, दरोडेखोर कोणी बी येऊ शकतं ना. आणि ते वाजलं म्हणून मी पाहायला गेले, नाहीतर कशाला जाते? शकुंतला उशीकडे बघते. आनंदी पदरानेच उशी लपवून घेते. आनंदी अशी काय पाहते असं शकुंतलाला विचारते. शकू म्हणते, नाही उशी. आनंदी म्हणते, हां उशी. ही सुशीला एक गोष्ट वेळेवर देत नाही परत. मान अटकवलीला आली होती माझी म्हणून जरा उशी घ्यायला गेले होते. आई ग असं त्या मुद्दामच इवळतात. शकुंतला म्हणते, अगं बाई मान दुखतीये तुमची, थांबा मी तेल लावून देते. आनंदी म्हणते, नको. शकू म्हणते, जी तुम्हाला काही करून देऊ का? तुम्हाला काही हवं आहे का? आनंदी म्हणते, तू पाहिलंस ना सगळं घुसकलं का मांजर? शकू म्हणते, जी. मांजर घुसकवलं आणि दार पण लावून घेतलं. आनंदी म्हणते, झालं ना आता, पाणी घेईन माझी. शकू म्हणते, अहो मी देते ना पाणी. आनंदी म्हणते, तू जाऊन झोप. शकू म्हणते, बरं. आणि त्या तिथून निघून जातात. मग आनंदी म्हणते, सारखी पाळतीवरच असते माझ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी नारायणी घराच्या बाहेर बसलेली असते. ती बंबाला पाणी सोडून बसलेली असते पण तिचं काही लक्षच नसतं. इंदू तिथे येते. तो नळ बंद करते आणि नारायणीला म्हणते, लक्ष कुठं असतं ग तुझं? आणि मग ती नारायणीसमोर एक पुस्तक धरते आणि म्हणते, हे पुस्तक परागदादाचं नाही आहे, तुझंच आहे. तू ओट्यावर विसरून आलेलीस. नारायणी म्हणते, त्यांचंच आहे ते पुस्तक. जमलं तर परत देऊन टाक त्यांना. इंदू म्हणते, मला परागदादा भेटला होता. तो काय म्हणाला सांगू का? सांगू की नको? नारायणी म्हणते. इंदू म्हणते, तो म्हणाला, आता तुझ्या नारायणी ताईला जाऊन सांग की तुझा पराग आता कुणालाच भीत नाही. नारायणी म्हणते, ते असं म्हणाले? ती खूप खुश होते. इंदू म्हणते, इंदू खोटं का बोलेल? इंदू कधीच खोटं बोलत नाही. आणि हो, तो हे पण बोलला की आता मी घरी येतो अंताजी आणि मोठ्या बहिणीशी बोलायला. आता सगळं नीट होणार. बरं मला उशीर होतोय शाळेला, मी जाते. हे घे पुस्तक, इकडे तिकडे टाकू नकोस, हरवशील नाही तर. बरं मी येते. नारायणी खूप खुश होते. इकडे व्यंकू महाराज वकिलांकडे आलेले असतात. ते वकिलांना म्हणतात, माफ करा हो वकील साहेब, एवढ्या सकाळी तुमच्याकडे येऊन तुम्हाला तसदी दिली. वकील साहेब म्हणतात, अगदी तातडीचं काम असल्याशिवाय तुम्ही इकडे येणार नाही याची कल्पना आहे मला. अहो आमचं भाग्यच आहे तुम्ही इथे आलात. व्यंकू महाराज म्हणतात, रामकृष्ण हरी. वकील म्हणतात, रामकृष्ण हरी. बरं एकदा सगळं प्रकरण तुम्हाला माहीत आहेच की? वकील म्हणतात, हो. मंदिर, घर, शेतजमीन याचं कायदेशीर दानपत्र न झाल्यामुळे ते अजूनही वाडीकरांच्या नावावर आहे आणि त्याची एकमेव वारसदार इंद्रायणी. व्यंकू महाराज म्हणतात, अगदी बरोबर. वकील साहेब, ही गोष्ट मी आजपर्यंत कुणालाही सांगितलेली नाही. वकील साहेब, इंद्रायणी लहान आहे आणि त्यातून संपत्तीचा विषय म्हटलं की अनेक संभाव्य धोके उद्भवू शकतात. वकील साहेब म्हणतात, मला कळतंय व्यंकू महाराज तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, पण मी अजूनपर्यंत कुठेही काही बोललेलो नाही आहे. व्यंकू महाराज म्हणतात, काय झालंय वकील साहेब? पण मी बोललोय. हे बघा परिस्थिती तशी उद्भवली. वकील साहेब, इंद्रायणी फक्त 10 वर्षांची आहे आणि तिच्यावर अनेक लोक डूख धरून आहेत. ती सज्ञान होईपर्यंत, मोठी होईपर्यंत आपल्याला तिला जपायला हवं. इंद्रायणीच्या वाडवडिलांनी जमीनरूपी आशीर्वाद तिच्यासाठी ठेवलाय, पण तोच नेमका तिच्यासाठी शाप बनायला नको.
यासाठी आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे. इकडे इंदू गोपाळच्या मागे मागे पळत असते. गोपाळ म्हणतो, अरे गोपाळ, अरे थांब ना रे गोपाळ माझ्यासाठी. ते शाळेला जायला निघालेले असतात. गोपाळ म्हणतो, अगं आदू नाही का तुझ्यासोबत? इंदू म्हणते, आदू? हां. आणि ती बॅग काढते. बॅगमध्ये बघते, नाही रे आदू, दप्तरात पण नाही आहे. गोपाळ म्हणतो, जोक करू नकोस. इंदू हसते आणि म्हणते, नाही, मी आज आदूसाठी थांबलेच नाही. मोठे वेळी रागवतात ना, म्हणून म्हटलं कशाला उगाच त्यांचा BP वाढवायचा. तेवढ्यातच तिथे एक आजी येतात आणि म्हणतात, इंदू माई केवढी मोठी झालीस गं तू, आणि तिच्या पाया पडतात. इंदू म्हणते, अहो आजी, काय करताय तुम्ही? तुमच्यापेक्षा लहान आहे ना मी, मग कशाला उगाच पाया पडताय माझ्या? आजी म्हणतात, माई किती छान कीर्तन करता आहो तुम्ही. आषाढीला ऐकलं मी कीर्तन मंदिरामध्ये. व्यंकू महाराजांचं कीर्तन होतंच, पण तुमचं कीर्तन वा वा, सुंदर. बाई, मला ऐकायचंच होतं कीर्तन, आणि मला माहीतच होतं तुम्ही सुंदरच बोलणार ते. किती गोड वाणी आहे हो तुमची. हां माऊली. आणि त्या तिथून निघून जातात. मग गोपाळ त्यांची ॲक्टिंग करत म्हणतो, माऊली, ओ माऊली, किती गोड वाणी आहे हो तुमची, आणि हसतो. इंदू म्हणते, दात कशाला काढतोयस रे गोपाळ? गोपाळ म्हणतो, मग नाही तर काय, किती मोठ्या कीर्तनकार आहात तुम्ही. अहो माझं चुकलं, मी तुमच्या पाया पडायला पाहिजे. इंदू म्हणते, गोपाळ, जोकिंग करू नकोस रे. गोपाळ म्हणतो, मी कुठं जोक करतोय माऊली? अहो तुम्ही मोठ्या कीर्तनकार तर आहातच, पण आता तुम्ही जमिनीच्या मालकीणबाईसुद्धा आहात ना. म्हणजे एक पाय कीर्तनकार इंदूचा आणि एक पाय जमीनदार इंदूचा. वा वा वा. अहो तुमच्या दोन्ही पायांवर तर साष्टांग दंडवत घालायला पाहिजे. आणि असं म्हणून तो खाली बसतो. इंदू देवी की जय असं म्हणून तो पाया पडायला जातो. इंदू म्हणते, गोपाळ, अरे काय करतोयस तू हे? गोपाळ म्हणतो, मग नाही तर काय, हे मंदिर, हे घर तुझ्याच मालकीचं आहे ना. तुम्ही मोठ्या कीर्तनकार आहात, तुमच्या पाया पडायला नको का? अहो देवी आहात तुम्ही, साक्षात देवी. आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला हे कमेंट करून